छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते, स्वराज्यातील रयतेच्या शेतातील गवताच्या काडीला सुद्धा हात लागला नाही पाहिजे, जर लागला तर त्याचं सरकलम केलं जाईल। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज कुदळवाडी एरियामध्ये आपण आलेलो आहोत। कुदळवाडी एरियामध्ये 1 ते 1.5 लाख लोकांचं रोजगार एका झटक्यामध्ये प्रशासनानं काढून टाकलेला आहे आणि 15 दिवसाच्या नोटीसवरती कमीत कमी 10 ते 15 हजार छोटे मोठे लघु उद्योग इथं चालत होते आणि त्याच्यावरती आसपासच्या परिसरातील जे काही इथले भूमिपुत्र होते त्यांचे घरदार दुकानं आणि त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे लोकांचे रोजगार एका झटक्यामध्ये काढून टाकलेला आहे। जर हे इनलिगल असतं किंवा ह्या ठिकाणी अनाधिकृत काही गोष्टी होत असतील आणि आपले आमदार येथील स्थानिक आमदारांनी सांगितलं होतं की इथं बांगलादेशी रोहिंग्या राहतात किंवा अतिरेकी संघटनाशी संबंध असलेले काही लोक इथं राहतात आणि त्यांच्यासाठी आपण ही कारवाई केलेली आहे। मग ही सगळी कारवाई झाल्यानंतर इथल्या प्रशासनाने सांगितलं की इथं एकही बांगलादेशी सापडलेला नाही। माझा आता साधा प्रश्न आहे, जर तुम्हाला इथं जर काही इनलिगल वाटत असेल, इथं जर अनाधिकृत असेल तर ह्या लोकांना इथल्या कमीत कमी 10 ते 15 हजार दुकानदार लोकांना आणि त्याच्यावरती 1 लाख ते 1.5 लाख लोक काम करत होते, त्या लोकांना जर तुम्हाला व्यवस्थित पुनर्वसन किंवा त्या लोकांना व्यवस्थित नोटिसा देऊन त्यांना बाजूला जर केलं असतं तर आज हे हजारो करोड रुपयाचं जे नुकसान झालेलं आहे आणि लाखो लोकांच्या रोजगारावरती जे आज हातोडा पडलेला आहे ते कुठं ना कुठं वाचू शकलं असतं। सरकार म्हणजे ह्या देशाचे राजे नाहीत, सरकार म्हणजे आमचे सेवक आहेत आणि सेवकांनी जर इथल्या राजांची जर अशी जर अवस्था करत असेल तर कुठं ना कुठं आपल्याला समजावं लागेल की आज देशामध्ये किंवा राज्यामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे। कारण तुम्ही 1 ते 1.5 लाख लोकांना रोजगार तर कधी देऊ शकत नाही, पण 1 ते 1.5 लाख लोकांचा रोजगार तुम्हाला घेण्याचा अधिकार कोणी दिला? आता याच्यावरती माझ्यासोबत काही स्थानिक मंडळी आहेत इथं ज्यांचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे, ह्या कारवाईमधले विक्टिम लोक आहेत। मी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आज त्यांना बोलवलेलं आहे। आज इथं आहेत आपले ज्यांचं गोडाऊनच इथं होतं आणि त्यांच्या गोडाऊनवरती कारवाई झालेली आहे असे वहाब शेख आहेत। मी त्यांच्यासोबत संवाद साधतो आणि त्यांना विचारतो की ह्या एरियामध्ये जी कारवाई झाली त्याच्याबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जी पार्श्वभूमी होती ते तुम्ही मला थोडक्यात सांगा। बघा काय झालं, पहिले प्रशासनाने 15 दिवसाचं नोटीस लावलं प्रत्येक दुकानाला आणि प्रत्येक गोडाऊनला। ठीक आहे, इथं फक्त स्क्रॅप मार्केट नव्हतं, इथं कमीत कमी नाही म्हटलं तर 8-9 हजारपैकी जास्त लघु उद्योग होते, छोटे कारखानदार होते, त्यामध्ये काम करणारे लाखो लोक होते। ठीक आहे, आमचं हे बोलणं नाही, ते प्रशासन काय बोलतो की बाबा हे सगळे अनऑथराइज होतं, इनलिगल होतं। ठीक आहे, 30 वर्ष 40 वर्षापासून आम्ही इथं काम करतोय, तेव्हा इथं ग्रामपंचायत होती, महानगरपालिका नव्हतं इथं कधीच। आता मग नंतर आलं, कमी कमी 10-15 वर्ष झाले, 20 वर्ष झालं ना महानगरपालिकात हे एरिया गेलं आहे, पण ते तेव्हापासून हे झोपले होते काय? आम्हाला आता तुम्ही नोटीस देताय ते पण 15 दिवसाची। तुम्ही मला सांगा 15 दिवसात कोटी रुपये आम्ही कर्ज घेऊन आम्ही मशीन लावलेत, बाकी लोकांनी मशीन लावलेत, ते कशी आम्ही फेडणार? आणि 15 दिवसात आम्ही आमचं गोडाऊन कसं खाली करणार, कंपनी कशी हलवणार? हे शक्य आहे का? प्रॅक्टिकलच नाही आहे। हे मनमानी कारोबार प्रशासनाने केलेलं आहे, कुठल्या दबावाखाली केलेलं आहे ते माहीत नाही, पण हे लोक बरेच काही सांगतात, त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे। पण आमचं जे नुकसान झालेलं आहे आणि 15 दिवसाच्या आतमध्ये नोटीस लावून सगळं पाडून टाकलं आहे। हे बघा तुम्ही इथं साईडला कुठं तुम्ही पुढं मागं बघा, असं वाटतंय की हे रशिया आणि युक्रेनचा वॉर आहे ना, वॉर झोनमध्ये आम्ही बसलो आहे। हे आम्ही बिझनेसमॅन आहे, व्यापारी आहे का आम्ही अतिरेकी, आता तुम्हीच ठरवा। कारण की स्थानिक आमदारनी विधानसभेत काय बोलले, इथं बांगलादेशी आणि अतिरेकी सापडलेत। मला एकही पुरावा द्या की मागील 30 वर्षात 40 वर्षात जुनी ही मार्केट आहे, एकही अतिरेकी इथं भेटलेला आहे का? त्यांनी विधानसभेमध्ये हे वक्तव्य केलं, त्याच्यानंतर लोकल पोलीस प्रशासनाने त्यांचं खंडन केलं, त्यांना सांगितलं की बाबा हे सगळं खोटं आहे, इथं एकही अतिरेकी असं काही कोणी भेटलेलं नाही आहे, रोहिंग्या कोणी काहीच नाही भेटलेलं आहे। आणि हे कारवाई ही मनमानी कारवाई आहे, हे तुम्ही बघू शकता। आणि आमचं जर नुकसान झालं आता भरपाई करणार कोण? आता ह्यावरच दुसरा प्रश्न तयार होतोय की जर महानगरपालिकेने किंवा शासनाने कारवाई केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये शासनाने ह्याच्या आधी काही तुम्हाला नोटिसा दिले होते,
वर्ष 2 वर्षापासून काय तुम्हाला काय ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती की हटणार आहे, तुम्हाला बाजूला व्हायचं आहे काय, ह्याच्याबद्दल टोटली गव्हर्नमेंटनं किंवा प्रशासनानं तुम्हाला ह्याच्याबद्दल अल्टिमेटम काय दिलेलं होतं? मी तुम्हाला विचारू इच्छितो याच्यावरती तुम्ही काय सांगणार? मेरा नाम साजिद खान है। मेरा यहाँ पर होलसेल पानी का बिज़नेस है इस इलाके में। कॉरपोरेशन ने हमको 15 दिन पहले नोटिस दिया और उस नोटिस के बाद हमने कॉरपोरेशन के पास हमने आंदोलन भी किया रोड पर 2 मरतबा। उसके बाद हमारी लोनकर साहब जो उपायुक्त थे उनसे मीटिंग भी की हम लोगों ने, और उनसे हमारा एक सीधा सा मांगनी था कि हमको 6 महीने का टाइम दो, क्योंकि 40 साल से बसी हुई मार्केट जो यहाँ के ग्राम पंचायत के टाइम से 27 साल वो कॉरपोरेशन का, उससे पहले ग्राम पंचायत थी, तब से ये मार्केट बनी है। उसके पहले से मार्केट रहने के बावजूद अगर 15 दिन में कोई 40 साल की बनी हुई मार्केट को खाली करने बोले तो ये चीज़ इम्पॉसिबल है। हमने कॉरपोरेशन से 6 महीने का टाइम मांगा था इस चीज़ के लिए कि हमें 6 महीने का एटलीस्ट टाइम दो, ताकि जो चीज़ें हमारी इलीगल जो बांधकाम है उसको हम लीगल तरीके से रेगुलाइज कर ले, और या जो धंधे यहाँ पर नहीं चलने जैसे हैं, जो जोन में नहीं बैठते, उनको हम उनके जोन में शिफ्ट कर सके। लेकिन कॉरपोरेशन ने उस चीज़ को ना मानते हुए अपनी मनमानी दिखाई और किसी तरह की कोई सहूलत ना देते हुए 1.5-2 लाख लोगों की रोज़गार पे हथौड़ा चला दिया। और इतनी 10 से 20 हज़ार दुकानें, कॉरपोरेशन जो 4,000 का गाना गाते फिर रही है, 4,000 दुकानें गिराई है, वो 4,000 कॉरपोरेशन ने नोटिस दिया है। 4,000 नोटिस इस तरीके से है कि एक से अगर एक मालक के नाम पे 10 गुंठे की ज़मीन है तो उन्होंने एक नोटिस दिया, लेकिन उस 10 गुंठे में 10 से 20 दुकानें भी हैं। वो 10-20 दुकानें नहीं गिनी, उसमें छोटे छोटे धंधे वाले, छोटे रोजगार वाले थे। इस तरीके से 10 से 20 हज़ार दुकानों का नुकसान हुआ है, 10 से 20 हज़ार धंधों का नुकसान, जिसमें 1.5 से 2 लाख लोगों का नुकसान हुआ है धंधे के रोजगार पे। तो ये बहुत बड़ी कार्रवाई हुई है हिंदुस्तान में। इतनी बड़ी कार्रवाई मुझे नहीं लगता इससे पहले की गई, और इस पूरी कार्रवाई में सिर्फ और सिर्फ नुकसान आम आदमी का हुआ है, सिर्फ और सिर्फ जनता का हुआ है। लाखों करोड़ों का नुकसान सरकार का हुआ है, जिसका कोई जवाब ना तो यहाँ के कॉरपोरेशन के पास है और ना लोकल गवर्नमेंट के पास है। और हमारे इस कार्रवाई के लिए हमने बहुत भागदौड़ की प्रशासन के पास भी, और हर तरीके से जितनी कोशिश कर सकते थे, लेकिन किसी ने इसमें हमारी कोई मदद नहीं की, ना कॉरपोरेशन की तरफ से और ना सरकार, ना एमएलए, ना एमपी, किसी की तरफ से भी। कोई आज तक ना कोई एमपी, ना एमएलए, ना कोई अभी तक पूछने आया इस इलाके में, ना कोई हालचाल लेने आया है, और किसी को कोई फर्क नहीं पड़ता कि आम आदमी का क्या नुकसान हो रहा है, क्या फ़ायदा हो रहा है। ऊपर से कुछ लोग जो झूठे वीडियोस बना करके हमारे खिलाफ चला रहे हैं कि यहाँ पे रोहिंग्या है, यहाँ पे लैंड जिहाद है, और पता नहीं क्या 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 क्या, ये सब कुछ सरासर झूठे वीडियोस चला रहे हैं ये लोग। ऐसा अभी तक पुलिस ने खुद अपना सबमिट किया है कि उनको ऐसा यहाँ तक कोई भी आज तक ना रोहिंग्या मिला है, ना बांग्लादेशी मिला है, ना किसी किस्म की कोई यहाँ पे गैर कानूनी काम होता है। ज़मीनें भी जो है वो सबकी लीगल ज़मीनें हैं, सबकी खरीदी का 7/12 की भी ज़मीनें हैं। हाँ, बांधकाम इलीगल थे, जिसको रेगुलाइज कराने का काम कॉरपोरेशन का था, लेकिन कॉरपोरेशन इस पर कभी ध्यान नहीं दिया और आनंद फानंद में आकर पूरी इतनी बड़ी मार्केट को तोड़ दिया। इसके लिए सरकार को और कॉरपोरेशन को जवाब देना चाहिए। आता ह्यावरून एक गोष्ट समजून येते की ज्याप्रमाणे हे बोलत आहेत की रोहिंगे किंवा बांगलादेशी इथं राहत होते म्हणून कारवाई करण्यात आली। आणि माझा एक साधा प्रश्न आहे सरकारला, प्रशासनाला, गेल्या 15 वर्षापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे। जर महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशहून जर हे लोक इथंपर्यंत येत असतील असं तुम्ही क्लेम करता, मग तुमचे सरहदीपासून ते एवढ्या राज्याचे सरकार काय झोपलेले होते का? पिंपरी चिंचवडचं तुमचं प्रशासन झोपलेलं आहे का? तुम्हाला माहीत आहे इथं रोहिंग्या राहतात, मग ते सापडत का नाही? जर आज तुमचंच प्रशासन सांगतं, आपले स्थानिक आमदार सांगतात की इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक राहत होते, तर आणि तुमचेच पोलीस प्रशासनचे सांगतात की इथं एकही बांगलादेशी व्यक्ती सापडलेला नाही, मग तुम्ही ज्या गोष्टीसाठी जर इथं कारवाई केलेलं होतात ती गोष्ट जर तुम्हाला सापडलेली नाही, मग ह्या सगळ्या नुकसानीच्या पाठीमागं ह्याला जिम्मेदार कोण? स्थानिक आमदार जिम्मेदार आहेत? इथल्या साध्या जे व्यापारी वर्ग आहे त्यांचा साधा प्रश्न आहे, जर एवढी मोठी कारवाई होते तर इथल्या स्थानिक आमदारांच्या भावाचं सुद्धा इथं शेड काहीतरी व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायावरती आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही। मग ही कारवाई फेर आहे का? ही शासनाची कारवाई आहे का इथल्या फक्त स्थानिक नेते लोकांची कारवाई आहे? हा मोठा प्रश्न आहे आजच्या घडीला। आता ह्यावरती एक प्रश्न तयार होतो की भारतामध्ये असे बरेच कारवाई होत आहेत आणि त्याचाच एक पार्ट म्हणून कुदळवाडीमध्येही ती कारवाई झालेली आहे। याच्या पाठीमागं नेमकं कारण काय आहे हे आपले एक सहकारी आहेत, मी त्यांना विचारतो की याच्या पाठीमागं कारण काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, सध्या सगळीकडे हा प्रकार चालू आहे। आपण बघताय महाराष्ट्रच नाही तर भरपूर ठिकाणी आहे। आज मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आज आपली कुदळवाडी घेतली आहे,
उद्या शेजारचा तळवळे भाग घेऊ शकतात, आकुर्डी घेऊ शकतात या नावाखाली. तर हा जर अतिक्रमणचा विषय, तर अतिक्रमणचा एक मर्यादा, एक बॅकग्राऊंड आणि एक प्लॅटफॉर्म असतो. गव्हर्नमेंट त्यावरनं करते. हे जे केलं आहे त्यांनी तेव्हा अतिक्रमण केलं नाही आहे. लोकांचं एवढं नुकसान केलं, एवढं लोकांचा जीव गेलं आहे त्यामध्ये. आणि ह्याला फक्त आणि फक्त एक जे आपण विरोध करतो सरकारच्या शब्दाला, कारण इथं 2दा आम्ही आंदोलन पण केलं आहे. जेव्हा सुरुवातीला त्यांनी आम्हाला नोटीस दिलं आणि उद्या ते तोडतील असं आलं त्यांच्याकडनं कमिटमेंट, तेव्हा आंदोलन झालं. तर तो रागाने एवढं नुकसान केलं की माणसं तरी ते मरून गेलेत त्या हार्ट अटॅकनी किंवा ते खोलताना काम करताना त्यांच्या या दबाव प्रेशरनी. तर ह्याला गव्हर्नमेंटचं काम तर नाही म्हणू शकतो, हे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरचंच काम म्हणू शकतो आपण. आता या पद्धतीनं जसं चाललं आहे, मुंबईत चाललं आहे, इथं चाललं आहे. एक आर्टिकल आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, हे मी ऐकलं होतं, गुगलवर वाचलं आहे आणि तो सध्या इम्प्लिमेंटमध्ये आहे भारतामध्ये. त्याला लॉन्च करणारे आहेत अडानी ग्रुप. तर माझं असं विचार आहे की हा त्यांच्या बाजूनं तर कारवाई नाही केली जाते की त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म लॉन्च करतात, आपल्याला जागा काढून देतील आणि ते प्रायव्हेट सेक्टर डेव्हलप करतील. जसं मुंबईला त्यांनी घेतलं 97 रुपये स्क्वेअर फीटनी मुंबई फेज 3 लॉन्च करायला. तर हे कुठल्या रेटनी करतील ते, आणि इथल्या लोकांना का मारतात? इथल्या लोकांनी काय बिघडवलं आहे? ठीक आहे, तुम्ही तो एक खाडी भाग घेतला, किती रेटनी घ्या, तुम्ही डेव्हलप करताय, आम्ही त्यात इंटरेस्टेड आहोत कारण आपल्या देशाचा विकास आहे. पण आता हे विकसित भाग आहे, ह्याला तुम्ही परत खेड करताय, वांजर जमीन करून टाकताल आणि परत तुम्ही स्वतः म्हणताल की वी हॅव डेव्हलप्ड इट. तर तुमच्या डेव्हलपमेंटच्या अगोदर हे जे डेव्हलपमेंट झालं हे काही कामाचं नाही आहे का? आणि तुम्ही जे इथं ऑक्ट्राय घेता होते, आता तुम्ही GST घेताय, शेड टॅक्स घेताय, म्युन्सिपल कॉर्पोरेशन लाईट बिल घेते आहे, पाण्याचं बिल घेते आहे. तर ते आम्ही आज 85पासून इथं राहतो आहे, ते आम्हाला परत करून टाका. तुम्ही इथं कारवाई केली आहे, तेही अशी कारवाई केली की त्याला म्हणजे कल्पनाच नव्हती. आणि पैसे मागायला तुम्ही पहिले येता, जर पाणी नाही भरलं, बिल नाही भरलं तर कनेक्शन कट होतं आहे, लाईटचं बिल नाही भरलं लाईट कट होतं आहे, शेड टॅक्स 1 वर्षाचं नाही गेलं, 2 वर्षाचं नाही गेलं की सील करायचे. मग एवढ्या जर धाकड पद्धतीनं तुम्ही काम करता, तर आज जे कारवाई केली तुम्ही, तर ते आमचे जे 30-40 वर्षाचे पैसे तुम्ही घेतले ते फेडून टाका ना. जसं तुम्ही इंटरेस्ट लावता, पेनल्टी लावता, तसं आम्हाला द्या, आमचं साईडला करा. तुम्ही आम्हाला जर प्रॉपरली असंच म्हणताय की आम्ही इथं मूळ रहिवासी नाही आहे किंवा एक स्थायी नाही आहे त्यांच्या हिशोबाने, तरी आम्ही 40 वर्षापासून आमचं जन्मस्थळ आहे. तर जर आम्हाला असं असूनसुद्धा ते इथं स्थानिक नाही म्हणत, तर त्यांना अधिकार नाही त्या सगळ्या गोष्टी घ्यायचा. त्यांना ते प्रायव्हेटवाल्यांकडनंच घेऊ द्या आणि त्यांनाच जगू द्या, आपल्याला कशाला घेतात ते? हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जो आहे तो खूप घाणेरडा ॲक्ट आहे आणि हे इम्प्लिमेंटमध्ये आणले अडाणींनी. तर त्यांच्यावर जर असं असेल तर मग त्यांच्या बाजूला पण बघितलं पाहिजे, कारण आपण मरणार ते जगणार हा प्रश्न असं नाही चालणार ना. बघा, यांच्याशी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये समजून आला, PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हा जो मुद्दा आहे, ह्या सरकारमध्ये जे कुठलेही कांड होत आहेत त्याच्या पाठीमागं कुठं ना कुठं अडाणी नाव जोडलेलं गेलेलं आहे. मग आता ही एवढी मोठी जी कारवाई झालेली आहे, काही अडाणीला देण्यासाठी तर झालेली नाही, असे इथले स्थानिक लोकांचे प्रश्न तयार होत आहेत आता. कारण तुम्ही जर गेल्या 30-35 वर्षापासून ह्या लोकांकडून पाणीपट्टी घेताय, लाईट बिल घेताय, इथले टॅक्सेस घेताय यांच्याकडून, शेडचे टॅक्सेस, जे काय वाटेवर सगळे टॅक्सेस घेताय. मग तुम्ही 35 वर्षापासून कुठल्या गोष्टीचे टॅक्स घेत होता? जर हे सगळं इनलिगल होतं तर तुम्ही 35 वर्षापासून ह्या लोकांना तवाच नोटीस देऊन बाहेर काढता आला असतं तुम्हाला. 35 वर्षानंतर 15 दिवसामध्ये तुम्ही जर हजारो करोड रुपयाचं नुकसान करून, जसं हे सांगतात, जसे इथले स्थानिक लोक बोलतात की अदानीला जागा मोकळी करून देण्याचं, तर हा षडयंत्र नाही. इथं सगळ्यात मोठा हा प्रश्न तयार होतोय, कारण 1 लाख करोड रुपयाची व्हॅल्युएशन असलेली ही जी जमीन आहे, ह्या जमिनीला फक्त आणि फक्त काही मोठ्या बिल्डर किंवा मोठ्या उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी इथले स्थानिक जे लोक होते करोडो रुपये स्वतःचे लावून त्यांनी लोन वगैरे काढून इथले व्यवसाय लघु उद्योग स्टार्ट केलेले होते. ते लघु उद्योग पाडते वेळेसुद्धा 7 ते 8 लोकांचे हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेले आहेत. त्या लोकांना, ते जे लोक मृत्युमुखी पडलेत, त्यांचे जिम्मेदार कोण आहेत? स्थानिक प्रशासन, स्थानिक नेते मंडळी, महाराष्ट्र सरकार का केंद्र सरकार? कारण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये इथं जीव जाण्याला काही किंमत आहे की नाही? त्या 10 लोकांची जी जीव गेलेली आहे त्यांच्या फॅमिलीवरती काय प्रॉब्लेम म्हणजे दिवस आले असतील. एकतर त्यांच्यावरती एवढा मोठा कर्जाचा डोंगर, त्याच्यानंतर त्यांच्या घरातले कर्ते पुरुष गेले, त्या घरच्या लोकांनी करायचं काय?
त्यासोबतच 1 ते 1.5 लाख लोकांना 15 दिवसामध्ये जर तुम्ही इथून हाकलून लावत असाल तर त्या 1 ते 1.5 लाख लोक कुठं रोजगार शोधणार? आणि तुमच्याकडे रोजगाराचे तर काय, आजकाल जी अवस्था चालू आहे भारताची त्या हिशोबानं ह्या लोकांना रोजगार इथं जे भेटत होतं, कमी जास्त करत होते, ते सुद्धा त्यांना आता बाहेर जाऊन भेटणार नाही. मग ह्याच्यामधून सगळ्यात मोठं आता ह्या एरियामध्ये क्राईमच्या गोष्टी वाढायला चालू होतील. ज्यावेळेस ह्या लोकांना रोजगार नसेल, ज्यावेळेस ह्या लोकांना खाण्यापिण्यासाठी गोष्टी नसतील, तर ह्याच्यामध्ये नक्कीच क्राईममध्ये होणारा वाढ ह्याला सुद्धा जिम्मेदार आता प्रशासनाने सरकार असेल. ज्याप्रमाणे इथं कारवाई झालेली आहे ती माणुसकीच्या दृष्टिकोनातून किंवा जाती धर्माच्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा पिंपरी चिंचवडचा नुकसान किंवा पिंपरी चिंचवडकरांच्या साठी झालेला किती मोठा नुकसान आहे त्याच्याबद्दल मी इथं रशीदभाईंना विचारू इच्छितो. रशीदभाई, याच्यावरती तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. नमस्कार. मागील 8 तारखेपासून या ठिकाणी कुद्दलवाडी परिसरामध्ये झालेली कारवाई, सतत 7 दिवस झालेली ही कारवाई, आणि त्या कारवाई अशी भयंकर कारवाई आत्तापर्यंत एशिया खंडामध्ये आपल्याला दिसली नाही. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुद्दलवाडी या ठिकाणी अनेक भंगारची दुकानं वगैरे या ठिकाणी पूर्ण 1 ते 1.5 लाख लोकांचं या ठिकाणी हातावरचं पोट, आणि त्या ठिकाणी असणारी जे लोक ज्यांनी छोट्या मोठ्या कंपन्या घेतलेलं कर्ज, आणि त्या कर्जातून आता कसं मुक्त व्हायचं, आणि अचानक त्यांच्यावरती हा बुलडोझर या ठिकाणी बुलडोझरची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि अनेक लोकांच्या मशिनी वगैरेंचं नुकसान झालेलं आहे, आणि अनेक अनऑथोराइज कारवाई झाली, तो भाग वेगळा आहे, ती झाली तर व्हायलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी अथोराइज देखील लोक या ठिकाणी, बरेच अथोराइज लोक देखील या कारवाईमध्ये आलेले आहेत, आणि त्या अथोराइज लोक कारवाईमध्ये सापडलेले असताना त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचं देखील एवढं मोठं भयंकर नुकसान झालेलं आहे, कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे सर्वांचं, आणि अत्यंत भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. साधारण एका गरीब माणसाला जर घर बनवायचं असेल तर त्याला आयुष्य जातं, त्याचा संसार थाटायचा असेल तर त्याला आयुष्य जातं. परंतु एवढी भयंकर कारवाई, आणि 25 ते 30 वर्ष, 25 ते 28-30 वर्ष या ठिकाणी एक असणारं छोटंसं कुद्दलवाडी हे गाव, आणि हे सर्व आले त्यानंतर ते शहरात रूपांतर झालं. आणि शहरात रूपांतर झाल्यानंतर या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक आहे ना व्यवसाय करू लागले, त्यांना लोक जोडू लागले. इकडून तिकडून प्रत्येक महाराष्ट्रातून भारतातून या ठिकाणी लोक या ठिकाणी वास्तव्यास आले, आणि वास्तव्यात आल्यानंतर त्यांनी छोटा मोठा कारोबार थाटला. तर बाजारी कर्ज करून, शासनाकडून कर्ज घेऊन ते एवढा मोठा व्यवसाय वगैरे चालू करतात. अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत. खरोखर जे लोक असतील अनऑथोराइज त्यांना काढलं तर काही हक्क नाही, परंतु एवढा मोठा परिसर आणि सगळ्याच परिसरामध्ये एवढी मोठी कारवाई होणं ही कुठंतरी प्रश्न उपस्थित करते असं मला वाटतं. बस या ठिकाणी एवढंच बोलतो, आणि या सर्वांना न्याय मिळावा, आणि यांचं डोक्यावरचं तो ओझं, त्यांच्यावरती आलेलं जे संकट आहे, एवढं मोठं भयानक संकटांचं जे वादळ आहे ते वादळ कमी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि ह्याचा आपण पार्ट 2 सुद्धा बनवून ह्याच्यानंतर जी कारवाई होणार आहे किंवा तुम्हाला ह्याच्यानंतर सरकार ज्या पद्धतीनं न्याय देईल किंवा न्याय देणार आहे, नाही देणार आहे, आणि ह्या गोष्टीला आपण लावून धरूयात. जर ही गोष्ट PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत जर झालेली असेल तर ह्याचे सगळ्यात मोठे जिम्मेदार प्रशासन, सरकार आणि केंद्र सरकारसुद्धा असेल. कारण त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी इथल्या 5-50 लोकांचे जीव गेलेले, हजारो करोड रुपयाचे लोन्स काढून हे लोकांनी जे उद्योग व्यवसाय उभा केलेले होते त्या सगळ्याला जिम्मेदार हे सरकार असणार आहे. धन्यवाद.